महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यातील अगदी भाविकांचं पवित्र स्थान असलेल्या एका बाळूमामा देवस्थानमध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अरुण हत्ती आहेत, ज्यांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तपास देखील केलेला आहे आणि ते देखील तक्रारदार देखील आहेत. काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीनं हा नेमका घोटाळा आहे आणि कशा पद्धतीने याचा मायना आहे? घोटाळा प्रचंड प्रमाणात आहे. वेगवेगळे पैलू आहेत ह्याला. यातला अजून कुणी उघडकीला न आणलेला एक पैलू सांगतो. जागेच्या खरेदीमध्ये घोटाळा आहेच, बकरी जी विक्री आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहेच, त्यानंतर दानपेटी ज्या आहेत त्या दानपेटीमधला घोटाळा मोठा आहे. या देवस्थानच्या 19 ठिकाणी बग्गी आहेत. बग्गी म्हणजे तिथं देवस्थानचं एक हे ठेवलेलं जाते, एक हुंडी ठेवली जाते आणि त्या प्रत्येक बग्गीमध्ये 2000च्या आसपास मिनिमम बकरी असतात. ती संख्या आज ताग्यात गेली कित्येक वर्ष तेवढीच चालू आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की 2000 बकरीमध्ये जास्त करून मेंढ्या जास्त असतात आणि बोकड कमी असतात. परंतु किमान आपण 1000 बकरी मेंढ्या आहेत असं पकडलं, त्यांच्या वर्षातून 2 वेळा ते व्याले तर किमान प्रत्येक वेळेला 2-2 तरी पिल्ली होतात. म्हणजे एका ह्याच्यामध्ये 1000 ची 4000 बकरी होतात. असे 19 ठिकाणी आहेत बग्या आहेत. दर वर्षाला 76,000 बकरी नव्यानं तयार होतात. ती गेली कुठं, त्याची विक्री कधी आणि कुणी केली, हा विषय आज तागत कुणी एवढ्या विस्तृत ह्याच्यामध्ये घेतलेला नाही आहे. हे बघणं फार गरजेचं आहे. ह्याचं रेकॉर्ड ना संस्थेकडं आहे ना कुठल्या ट्रस्टींच्याकडं आहे. हे सगळं आणतात, आलेले पैसे आपले त्याचे वाटप करून घेतात आणि ती परत बकरी हित करतात. मूळचा हायकोर्टचा निर्णय आहे की तुम्ही ही बकरी विकायची नाहीत. एवढा हे असताना सुद्धा गेल्या जून महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी बकरी विक्री केलेली आहे. आणि ती विक्री कुणाला केलेली आहे तर खाटीक समाजाच्या एका मटण दुकानदाराला केलेली आहे. बिदरी आणि सोनाळी इथल्या मटण दुकानदारांना 21 जूनला त्यांनी बकरी विकलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ही बकरी खाटकीयाकडे देतात. बाळूमामांचा जो मेन उद्देश होता की बकरी आपल्या धनगर समाजासाठी पाळायची आणि त्यांना आपण पोसायचं आहे, हा उद्देशच ह्या सगळ्यांनी मिळून हे केलेला आहे. त्यामुळे ह्या पूर्ण ट्रस्टीना तातडीनं निलंबित करावं शासनानं आणि तिथं शासनाचा प्रशासक तातडीनं आणावा आणि या सगळ्या चौकशीसाठी SIT नेमावी एवढीच मी विनंती करतो. ही विक्री नेमकी किती वर्षांपासून सगळी चालू आहे आणि ही कायदेशीर आहे? ही बेकायदेशीर आहे विक्री. कारण मुळात विक्री खाटीक लोकांना करायची नव्हती. हायकोर्टानं त्यांच्या निर्देशामध्ये दिलेलं आहे की जी आजारी आहेत, जी परत बरी होऊ शकत नाहीत, ज्यांचे दात वगैरे पडलेले आहेत, अशी बकरी मोजून तुम्ही हे करा. माझ्याकडे असे फोटोग्राफ्स आहेत की बकरी ह्याने विकलेले आहेत, गाडीमध्ये लोड केलेले आहेत. त्या बकऱ्यांचे आम्ही दात काढून दाखवलेले आहेत. सगळे व्यवस्थित असताना बकरी चरत आहेत. हे सगळं असताना ही बकरी त्यांनी विकली कशी, हा एक मोठा विषय आहे. आणि दरवर्षी तयार होणारी 70-75 हजार बकरी जातात कुठं आणि त्याच्या विक्रीची नोंद कुठं आहे याचा तपासच कोण करत नाही आहे. हे सगळी दुर्दैव आहे. याचे सगळे अधिकार आहेत ते सगळे ट्रस्टलाच आहेत, विक्रीचे किंवा बाकीचे सगळे जे काही? मुळात ट्रस्टला विक्री करायचीच नाही आहे, बकरी जोपासायची आहेत. जिथं तुम्हाला जर बकरी जास्त होत असतील तर तुम्ही बग्गी वाढवा, वेगवेगळ्या ठिकाणी ती नेवा. कारण बाळूमामाच्या नावानं शेतकरी भक्तीनं आपल्या स्वतःच्या शेतात बकऱ्यांना बसायला जागा देतो. त्यामुळं हे एवढं सगळं चांगलं असताना तुम्हाला ती बकरी विकून त्यातनं पैसे जे मिळवायचे हे झालेली आहे. आणि बरं बकरी विकतात की त्याला 5,000-5,500 रुपये विकलेलं दाखवतात. खाटक्यांच्याकडे प्रायव्हेटमध्ये चौकशी केली, खाजगीत चौकशी केली तर किमान 15,000 रुपयाला बकरी त्यांना विकली जातात. म्हणजे प्रत्येक बकऱ्यामागे 10,000, 76,000 बकऱ्या दर वर्षाच्या. हे गेली तुम्ही 10 वर्षातलं काढून बघा कुठं गेले पैसे, संस्थेत किती जमा झाले आणि किती खाल्ले गेले, हा 2 मिनिटात हिशोब लागू शकेल. नेमकं कोणाचा हात आहे असा? सगळे ट्रस्टी. आत्ता निवेदिता पवार म्हणून ज्यांनी त्या रागिनी खडकेंची नेमणूक केली, निवेदिता पवारनी ज्यांनी संजित कदमची नेमणूक केली, धैर्यशील भोसले हे स्वतःला कार्याध्यक्ष म्हणवतात, त्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार, होडगे म्हणून जे माजी चेअरमन होते आत्तासुद्धा बॉडीमध्ये आहेत, त्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार, कोनकेरी म्हणून जे सचिव आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार, हे सगळे उघडकीला आले पाहिजेत. म्हणायला गेलं तर यामध्ये जमीन घोटाळा पण मोठ्या प्रमाणात उघडकीस आला. आता जो 60,75 लाखाचा आकडा दिसतोय त्याच्या 10 पटीनं हा विषय निघेल. पण तपास व्यवस्थित झाला पाहिजे, त्यासाठी प्रशासक आणला गेला पाहिजे. आणि माझी विनंती आहे सरकारला की तिथं त्यांनी IS लेवलचा, कारण ह्या बाळूमामा ट्रस्टच्या ज्या ठेवी आहेत या आमच्या अंबाबाई मंदिरपेक्षा जास्ती आहेत. इतके भाविक त्याच्यावरती जर
देणग्या देत असतील तर ह्या लोकांनी त्याची अतिशय चांगली जोपासना केली पाहिजे. त्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांच्या सारखाच तिथं एक IAS अधिकारी आणून ठेवला तरच ह्या सगळ्या गोष्टीला चांगला लगाम लागेल. खरं तर म्हणायला गेलं तर हे सगळे ट्रस्ट असतील किंवा संबंधित जे काही अधिकारी असतील हे कोणा एका मोठ्या एका वरदहस्त असल्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही. तसं तुम्हाला वाटतंय का? कारण कोणाचा यामध्ये वरदहस्त आहे असं वाटतंय का? पैशाचाच वरदहस्त आहे. पैसा हाच आज सगळीकडे हे आहे. प्रत्येक इलेक्शनमध्ये पण आपण बघतोय पैशाशिवाय काही चालत नाही. त्यामुळे पैशामुळेच हे सगळं चालू आहे. वरदहस्त कुणामुळे मिळते तर पैशामुळे मिळते. ते कुणाचं आहे काय मी बोलू शकत नाही, मला त्यातली माहिती नाही आहे. काय नेमकी आता इथून पुढे आपली नेमकी भूमिका कशी असेल, मागणी नेमकी काय असेल? मागणी हीच आहे की शासनानं त्याच्यावरती IAS लेवलचा प्रशासक नेमावा, कुठलाही खाजगी माणूस घेऊ नये आणि त्यामध्ये SITची चौकशी तातडीनं लावावी. हे खातं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आहे. मुख्यमंत्री साहेबांचा चेहरा अतिशय क्लीन आहे. ते हा निर्णय घेतील अशी आशा आहे. खरं तर मंदिरातल्या दानपेट्या असतील किंवा बाकीचे हे सगळी चोरी मोठ्या प्रमाणात तिथं होताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. कसं काय नेमकं कसं बघताय आपण या सगळ्या मी मगाशी बोललो त्याप्रमाणे सगळ्यांना आज पैसाच महत्त्वाचा वाटते. या पैशासाठी सगळ्या गोष्टी ते करतात. त्यांना कसलंही सोयीसुतक राहिलेलं नाही. त्यामुळे अशी माणसं तातडीनं गजाड टाकणे आणि शासनानं प्रशासक नेमणे आणि शासन दरबारी हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अंडर आणून तिथं शासकीय अधिकारी नेमणे हेच त्याच्यावरती उपाय आहे. धन्यवाद आपण दिलेलं सविस्तर माहिती. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.